Hello students, today we are going to see this question about polar dielectrics or explain polarization of polar dielectrics. Polar dielectrics आणि नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स आपण काल फरक त्यांच्यामधलं शिकलो होतो बघा, डिस्टिंग्विश बिटवीन पोलर अँड नॉन पोलर. आता पोलर म्हणजे काय की ऑलरेडीच त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हा सेपरेट असतो. अशा मॉलिक्युल्स पासून बनलेल्या पदार्थाला पोलर डायलेक्ट्रिक्स असं म्हणतात. आता डायलेक्ट्रिक पहिल्याने डायलेक्ट्रिक मी काल बोललो होतो. डायलेक्ट्रिक काय असतो तर वॅक्स वूड सगळे इन्सुलेटर्स हे डायलेक्ट्रिक म्हणून वापरता येतात. इवन एअर इज ऑल्सो वन ऑफ द डायलेक्ट्रिक, ऑइल इज ऑल्सो वन ऑफ द डायलेक्ट्रिक. मग रबर, मायका किंवा हे वॅक्स माहिती आहे ना, वॅक्स म्हणजे मधुमक्खी का छत्ता जो असतो त्याच्यामधून काढतात ते मेन आहे, मेन बोलतात काही लोक. तर हे वॅक्स आहे. याच्यामध्ये असे दोन सिलेंडर आहेत. हे एक सिलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक सिलेंडर आहे. असा गोल पाईपचे दोन तुकडे मेटलचे, आणि त्यांच्यामध्ये इथं गॅपमध्ये आता पहिला तास संपला, दुसरा माझ्याच होता तो मी घेतोय. तर याच्यामध्ये हे मटेरियल भरावं लागतं, डायलेक्ट्रिक मटेरियल. आणि हे जे दोन सिलेंडर आहेत या दोघांपैकी एकाला एक वायर जोडलेली असते आणि दुसऱ्याला एक वायर जोडलेली असते. या मधल्याला चार्ज देतात म्हणजे करंट सोडतात, आणि याला बाहेरून अशी कॅप असते, पॅक प्लास्टिकची. ही कॅप आहे, ही अशी कॅप आहे, मी त्याचं सेक्शन काढलेलं आहे बरोबर. आता हे दोन सिलेंडर आहेत, एक मध्ये एक छोटं दिसतंय बघा असं, हे असं छोटं आहे इनर, त्याला एक कनेक्शन दिलेलं आहे. हे कनेक्शन त्याला दिलेलं आहे आतमध्ये, आणि हे बाहेरच्याला होतं ते खालीवर दिलं तरी चालतं, वरच्या वरती दोघांना दिलं तरी चालतं. मग चार्जेस ह्याला दिले जातात इनर सिलेंडर, आणि ते चार्जेस नंतर या दुसऱ्या वायरने पास आउट होतात, पण बरंच स्टोअर करून मग सोडले जातात. आता ट्यूबलाईट मध्ये सुद्धा हा वापरला जातो, फॅनमध्ये सुद्धा असं तुम्ही पाहिलंच असेल. प्रत्येक फॅनमध्ये हा खराब झाला का स्पीड चालला जातो, त्याच्या नवीन बदलावा लागतो. काही लोक याला कंडेन्सर म्हणतात. पण कंडेन्स होणे म्हणजे आकाशातली वाफेचं पाण्यामध्ये रिव्हर्स रूपांतर होणे, दॅट इज कॉल्ड कंडेन्सेशन. तसं इथं घडत नाही. म्हणून 2 वर्षापासून जे सिलेबस बदललं, 2-3 वर्षापासून कंडेन्सर ऐवजी कपॅसिटर बोलणे योग्य आहे. म्हणून कंडेन्सर, आता जुने वायरमन लोकांना हे माहिती असतं, जे ITI वगैरे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला जाणार याचं फार काम. आणि हा इतका महत्त्वाचा आहे, आपल्या मोबाईलची बॅटरी बॅकअप ह्याच्यावर असतं. छोटा असतो तिथं, आपली छोटी ती लहान मुलांची 20-30 रुपयाची घड्याळ यायची, तिथं पण छोटा ॲल्युमिनियमचा असा सिलेंडर दिसायचा, तो कंडेन्सर असतो, सॉरी कपॅसिटर असतो. कंडेन्सर बोलू नये, जुनं नाव आहे कंडेन्सर, हे कपॅसिटर बरोबर. आता याचा वापर आपण केल्यामुळे फायदे इतके होतात. हा काय करतो, चार्जेस बरेच साठवून ठेवतो आणि एकदम थ्रो करतो. आता पूर्वी ट्यूबलाईटला असं राहायचं, जुन्या ट्यूबलाईटला हा राहायचा. आता आहे पण तो मध्ये इनबिल्ट आहे, दिसत नाही. त्याला स्टार्टर म्हणायचे काही लोक, स्टार्टर. काही जुन्या ट्यूबलाईट अजून घराघरांमध्ये आहेत, यात LED आहेत थोड्या. तर प्रत्येक इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये हा इलेक्ट्रिकल कंपोनंट आहे. ॲक्च्युली इलेक्ट्रिकल पण फार मोठा यूज आहे, आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण याचा यूज आहे, फारच इम्पॉर्टंट आहे. आपण रेजिस्टर 11वीमध्ये शिकलो बघा, रेजिस्टरचा सिम्बॉल असतात. रेजिस्टरवर असे कलर कोड होते, 1 कलर 2 3 4 कलर 2 टोक. पण याचं काम काय होतं रेजिस्टरचं, टू अपोज द इलेक्ट्रिक करंट, इट पासेस द इलेक्ट्रिक करंट. बॅटरी जर लावली तर तो करंट जाऊ देतो, पण कसं
हळूहळू जाऊ देतो, कंट्रोलमध्ये राहू देतो. जसं आपला गॅसचा रेग्युलेटर असतो ना खाली, तसं याचं काम आहे. तो तापतो पण. रेजिस्टन्स मीन्स ऑपोजिशन. नाही आता चालू केलं सर. आता आपण शनिवारी हो ना, तुमचं झालं लिहिण्यामध्ये 1 तास गेला सर. मला आणखी काही बोलवलं आता 10 मॅडमचा आहे आम्हाला माझं चालू आहे. मला एक राहू द्या आता, फक्त 10 मिनिटात मी सोडणार, मग तुम्ही घेता विचार. तर हा रेजिस्टर काय करतो, डिसिपेशन करतो. डिसिपेट करणे म्हणजे काय, जसं प्लेन रोडवर मोटरसायकल धावते आणि जर गतिरोधक राहिले तर ती जाणार पण लेट जाणार, तसं करंटला हा जाऊ देतो पण रखडपट्टी करतो. त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स एकमेकांना ठोकले जातात. ठोकले गेले म्हणजे काय होईल, हीट तयार होते, म्हणून हा गरम होतो. आपली इस्त्रीची कॉईल एक रेजिस्टर आहे, बल्बची फिलामेंट टंगस्टन धातूची तो पण एक रेजिस्टन्स आहे. अशा भरपूर टाईपचे रेजिस्टन्सेस असतात. काही मेटलचे असतात, काही कार्बन कंपोजिशनचे बनवलेले असतात. आता याचं काम तुम्ही 11वीला शिकले. आपल्याला कपॅसिटर शिकायचं आहे मेन गोष्ट. तर कपॅसिटर म्हणजे चार्जेस स्टोअर करून ठेवण्याची क्षमता, तो एकदम फेकतो. जसा एखादा दगड मोठा आहे नदीमध्ये, तो वाहत नाही पाण्यामुळे, हां, पण एकदम पाणी धरणासारखं साठवलं आणि एकदम सोडलं तर हालेल की नाही तो. हां, मग अशी जी एनर्जी याच्यामध्ये चार्जेसची वापरली जाते. फॅन एकदम तुम्ही बटन ऑन करा आणि हे लावलं नसेल तर तो स्पीडमध्ये यायला बराच वेळ लागेल, 10 मिनिटात तो स्पीडमध्ये. पण हा असल्यामुळे काय करतो, तो चार्जेस साठवून ठेवलेले असतात, एकदम मोटरीला देतो आणि स्पीडमध्ये आणतो. आणि एकदा स्पीडमध्ये आला तर त्या स्पीडमध्ये तो फिरत राहतो. तर याचं फार काम आहे. ओके, याला कपॅसिटर असं म्हणतात. मग याच्या अगोदर आपल्याला हे मटेरियल जे आहे ह्याचा अभ्यास करावा लागेल, कारण की हे चार्जेस धरून ठेवतात. आता नवीन नवीन मोबाईल येतात, त्यांची बॅकअप कोणाची 2 दिवसाची, हां, कंपन्या सांगतात मी 2 दिवस बॅकअप देईल बॅटरी, अशी बॅटरी बनवली, तर तिथं ह्या कपॅसिटरचा फार उपयोग आहे. मग आता त्याच्या अगोदर कपॅसिटरमध्ये हे जे डायलेक्ट्रिक वापरलं जातं, ह्या 2 पाईपच्या मध्ये जे भरावं लागतं त्याला डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणतात. हे इन्सुलेटिंग मटेरियल असतं, म्हणजे बॅड कंडक्टर असतं, कंडक्टर नसतं. म्हणजे काय असतं, वॅक्स, वूड, ग्लास, मायका, एक्झाम्पल्स दिले होते. मग त्याच्यात अजून 2 प्रकार आहेत, पोलर आणि नॉन पोलर. आता पोलर म्हणजे काय की ज्यांच्यामध्ये ह्या डायपोल मुवमेंट्स ऑलरेडीच असतात त्यांना पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणायचे. आणि नॉन पोलरमध्ये त्या ऑलरेडी नसतात, जर फील्ड लावलं तर त्या निर्माण होतात. आता ह्या डायपोल मुवमेंट म्हणजे काय, अजून परत एकदा सांग. डायपोल माहिती, इलेक्ट्रिक डायपोल, 2 चार्जेस असे काहीतरी अंतराने सेपरेट केले तर याला डायपोल म्हणतात. 2 ध्रुव, पोल म्हणजे ध्रुव, हे डायपोल आहे. ह्याच्यानंतर काहीतरी असतं, याला डायपोल म्हणतात. मग तसं आपण प्रत्येक मटेरियल, आता सगळ्यात खोलवर जावं लागेल, पोलर आणि नॉन पोलर म्हणजे काय. तर आपण प्रत्येक मटेरियल हे ॲटम्सने बनलेलं आहे, मॉलिक्युल्स, हां, मेनी ॲटम्स, नंतर मॉलिक्युल्स, मॉलिक्युल्सपासून सबस्टन्स म्हणजे पदार्थ बनतो. मग आता आपण शिकलेलो आहे की न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात, पॉझिटिव्ह चार्जेस. जितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिट्समध्ये फिरत असतात. जितके प्रोटॉन तितकेच इलेक्ट्रॉन्स. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, सेकंडमध्ये किती राहू शकतात, 8 राहू शकतात. माहिती आहे ना तुम्हाला कॉन्फिगरेशन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, बरोबर. मग 8 राहू शकतात, 3, 2, 5, 6, 7, 8 राहू शकतात. अजून असतील तर ते तितक्या ऑर्बिट जास्त असते. तर नॉन पोलरमध्ये हे इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे इलेक्ट्रॉन्स, याच्यामुळे काय होतं, तिथं एकीकडे पॉझिटिव्ह आणि एकीकडे निगेटिव्ह असं काही स्ट्रक्चर तयार होत नाही. पण जे पोलर असतात, पोलर त्यांच्यामध्ये ऑलरेडीच इलेक्ट्रॉन्स एका साईडला, इलेक्ट्रॉन्स एका साईडला. आता बघा, हा
निगेटिव्ह इलेक्ट्रॉन आहे आणि हा फिरतो या ऑर्बिटमध्ये. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह अशी एक डायपोल तयार झाली. अजून दुसरे डायपोल, हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा इलेक्ट्रॉन आहे ना निगेटिव्ह, ही एक डायपोल तयार झाली. मग ह्या डायपोल एकत्र होतात, अलाइन होतात म्हणजे फिरून जातात. जसं आता ही एक डायपोल आहे, ही एक डायपोल आहे, हे कसे पण रँडम आहे, कसे पण रँडम, पण यांना काहीतरी एनर्जी वापरली, इलेक्ट्रिकल एनर्जी. इथं इलेक्ट्रिकल वापरावी लागते, चार्जेस अट्रॅक्ट रिपेल होतात, मग ते एकाच दिशेला दोघं फिरून जातात. मग जर ह्या डायपोलला कॅन्सल करणारी इकडे एक डायपोल जर असेल, ह्याला कॅन्सल करणारी ही डायपोल, ह्याला कॅन्सल करणारी ही डायपोल, तर याच्यावर 0 डायपोल मुवमेंट असते. टोटल डायपोल मुवमेंट काय असते? 0 असते. पण काही वेळेला एकाच साईडला जास्त असतात आणि एखाद्या साईडला कमी असतात. मग ह्या दोन कॅन्सल करून ज्या उरल्या त्यांच्या पुढे नेट डायपोल मुवमेंट शिल्लक असते त्या पदार्थामध्ये, आणि ते असतात पोलर. आणि ज्यांच्यामध्ये बिलकुलच शिल्लक नसते ते असतात नॉन पोलर. पोलरला इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर फटक्यात तो डायपोल मुवमेंट तयार करतो. जेव्हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये नाही ठेवलं तर त्याच्या डायपोल मुवमेंट्स ह्या, आता प्लस म्हणजे प्रोटॉन, निगेटिव्ह मायनस म्हणजे इलेक्ट्रॉन, अशी एक डायपोल फॉर्म होते. आणि या सगळ्या छोट्या डायपोलला छोटे खाणे डायपोल मुवमेंट असं म्हणतो आपण, किंवा ॲटॉमिक, हा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज शो करतो. ॲटम हा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज शो करतो. हा मेन डिफरन्स आहे. नॉन पोलरमध्ये हे काय असतात, जितक्या इकडे तितक्याच इकडे एकमेकांना कॅन्सल करून डायपोल मुवमेंट 0. पोलरमध्ये काय असतात, एखाद्याच साईडला जास्त ते इलेक्ट्रॉन्स फिरत असतात, त्यांच्या तसं तयार होतं, आणि एका साईडला कमी असतात किंवा नसतातच. एखाद्याच साईडला जास्त डायपोल मुवमेंट्स असतात. म्हणजे नेट डायपोल मुवमेंट म्हणजे एकूण या सगळ्यांची डायपोल मुवमेंट, एकीकडे प्लस आणि दुसरीकडे मायनस, अशी डायपोल मुवमेंट तयार ऑलरेडीच असते. इलेक्ट्रिक फील्डमध्ये न ठेवता ऑलरेडीच असते. त्यांना पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणायचे. डायलेक्ट्रिक्स म्हणजे सबस्टन्स, बॅड कंडक्टर्स, इन्सुलेटर्स. समजलं? मग आता एक्सप्लेन पोलरायझेशन. पोलरायझेशन होणे म्हणजे काय, असे डायपोल्स सेपरेट होणे. ते कसे पण होते. जसं वर्गात टीचर नव्हते, कोणी कुठं पण तोंड करून गप्पा मारत होते, पण सांगितलं टीचरने लिसन हिअर, लगेच तोंड सगळ्यांचे एका साईडला अलाइन झाले, फिरून गेले. मग ही अशी अलाइनमेंट केव्हा होते पोलर डायलेक्ट्रिकची, जर इलेक्ट्रिक फील्ड लावलं. इलेक्ट्रिक फील्ड कसं लावतात, 2 प्लेट असतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, बॅटरी लावलेली असते. मग निगेटिव्हकडे पॉझिटिव्हवाले अट्रॅक्ट होतात आणि पॉझिटिव्ह प्लेटकडे निगेटिव्हवाले अट्रॅक्ट होतात. अशा प्रकारे डायपोल्स या सेपरेट होतात किंवा अलाइन होतात, आणि ते हे सगळे मिळून एकच डायपोल मुवमेंटचं काम करतायत. त्याची मुवमेंट बिग असेल. किती असेल? या सगळ्यांच्या ॲडिशन एवढी एकच डायपोल मुवमेंटचं ते काम करते. आणि मग हा मटेरियल, याला पोलर डायलेक्ट्रिक म्हणायचं. तर याचं पोलरायझेशन झालं. असं जर तो करू शकला तर तो पोलराईज झाला, आणि जर असं नाही करू शकला तर तो पोलराईज झाला नाही. पोलर म्हणजे नम्र, पोलर म्हणजे 2 पोल्स तयार झाले. आता बघा, द मॉलिक्युल्स ऑफ अ पोलर डायलेक्ट्रिक, पोलर डायलेक्ट्रिकचे मॉलिक्युल्स हॅव टायनी परमनंट डायपोल मुवमेंट्स. त्यांना टायनी म्हणजे छोट्या, ह्या टायनी, परमनंट म्हणजे कायमच्याच असतात. आणि नॉन पोलरमध्ये नसतात. नॉन पोलर काल शिकलो. पोलरमध्ये या ऑलरेडीच असतात. यांना फक्त फिरवायला थोडंफारच इलेक्ट्रिक फील्ड लावावं लागतं. आणि नॉन पोलरमध्ये खूप जास्त फील्ड लावणार तेव्हा ते त्यांचे तोंड असे फिरवतात याच्यासारखं, आणि ते फील्ड काढून घेतात लगेच, जसे आधी होते. जसे टीचर बाहेर जातात लगेच गप्पा चालू, इकडे तिकडे तोंड फिरतात. मग इलेक्ट्रिक फील्डचा जो पॉवर आहे त्याच्यामुळे याच्यावर अलाइनमेंट होते. जे अलाइनमेंट होणे म्हणजे फिरून जाते. तर द मॉलिक्युल्स ऑफ अ पोलर डायलेक्ट्रिक हॅव टायनी परमनंट डायपोल मुवमेंट्स ड्यू टू थर्मल ॲजिटेशन. थर्मल म्हणजे काय,
इलेक्ट्रिसिटीने लावली. रूम तापमान म्हणजे थर्म म्हणजे हीट, ॲजिटेशन म्हणजे या हीटमुळे पण त्या मटेरियलमध्ये कुठंतरी इलेक्ट्रॉन्स इकडे तिकडे चेंज करत असतात. म्हणजे एका बाजूला सगळे इलेक्ट्रॉन, एका बाजूला प्रोटॉन, असं होऊ शकतं ड्यू टू थर्मल ॲजिटेशन. ॲजिटेशन मीन्स मुवमेंट इन द मटेरियल इन द ॲब्सेन्स ऑफ एनी एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्ड नसेल तरी पण पोलरमध्ये परमनंट डायपोल मुवमेंट्स असतात. फक्त त्यांना थोडीशी इलेक्ट्रिसिटीची गरज आहे. आणि एकदा इलेक्ट्रिसिटी अप्लाय केली की कायमचं परमनंट डायपोल त्यांच्यामध्ये उतरवता येतात, इंड्यूस करता येतात. तर दीज डायपोल मुवमेंट्स आर रँडमली ओरिएंटेड. फक्त पोलरमध्ये ह्या असतात, पण त्या कशा असतात? रँडमली ओरिएंटेड म्हणजे कशा पण असतात, पण इलेक्ट्रिक फील्ड लावताच ते सेट होतात. हेन्स द टोटल डायपोल मुवमेंट इज झिरो. केव्हा पण फील्ड लावण्याच्या अगोदर डायपोल मुवमेंट झिरो असते. आता फील्ड लावण्याच्या अगोदर समजा हे मटेरियल आहे, या मटेरियलमध्ये एक डायपोल मुवमेंट अशी आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तिला कॅन्सल करणारी दुसरी आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. याला कॅन्सल करा, याला ही कॅन्सल करेल. म्हणजे हे रँडमली ओरिएंटेड असतात. यांची नेट डायपोल मुवमेंट जेव्हा विदाउट इन द ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड द नेट डायपोल मुवमेंट इज झिरो. आता दुसरा पॉईंट बघा. वेन हे ठेवलं नव्हतं तेव्हाची सिच्युएशन आहे. इलेक्ट्रिक फील्डमध्ये पोलर डायलेक्ट्रिक पोलर मटेरियल ठेवलं नव्हतं तेव्हाची सिच्युएशन ही आहे. दे हॅव टायनी डायपोल मुवमेंट्स, परमनंट डायपोल मुवमेंट्स, परमनंट. पण वेन अन एक्सटर्नल फील्ड इज अप्लाइड, जेव्हा आपण फील्ड लावतो आणि त्या फील्डमध्ये मटेरियल ठेवतो, तर फील्ड इज अप्लाइड द डायपोल मुवमेंट्स ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स टेंड टू अलाइन. टेंड मीन्स ट्राईंग टू अलाइन. अलाइन म्हणजे फिरवून घेणे, तोंड फिरवून घेणे. म्हणजे पॉझिटिव्ह एका साईडला, निगेटिव्ह एका साईडला असते. विथ द फील्ड कसे फिरून घेतात? इलेक्ट्रिक फील्ड जसं सांगतं तसं फिरून जातात. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन काय असते? पॉझिटिव्ह प्लेट टू निगेटिव्ह प्लेट. त्याप्रमाणे ते फिरून जातात. विथ द म्हणजे त्यासोबत, विथ द इलेक्ट्रिक फील्ड. ॲज अ रिझल्ट आणि परिणाम काय होतो? द डायलेक्ट्रिक डेव्हलप्स द नेट डायपोल मुवमेंट. आणि तो डायलेक्ट्रिक मटेरियल नेट डायपोल मुवमेंट डेव्हलप करतो, तयार करतो इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. कोणत्या दिशेला तयार करतो? इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. इथं एक्सटर्नल फील्ड इज नॉट अ झिरो. झिरो नाही आहे म्हणजे बिलकुल नाही असं नाही, काहीतरी आहे. तर हेच द डायलेक्ट्रिक इज पोलराइज्ड. याला म्हणतो मग आपण डायलेक्ट्रिक पोलराइज झाला. पोलराइज झाला म्हणजे असे सगळे डायपोल्स सेट झाले, एका साईडला पॉझिटिव्ह दुसऱ्या साईडला निगेटिव्ह. मग द एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन. एक्सटेंट म्हणजे किती प्रमाण. एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन म्हणजे पोलराइज झाला पण किती प्रमाणात? 100% का 90% का 50% डायपोल्स ह्या तिकडे फिरल्या इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शन आणि बाकीच्या नाहीच फिरल्या. त्याला म्हणतो आपण एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन. डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ द टू ऑपोजिंग एनर्जीज. एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन कशावर अवलंबून असतं? किती पोलराइज तो झाला आहे कशावर अवलंबून असतं? डिपेंड्स ऑन रिलेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ द टू ऑपोजिंग एनर्जीज. दोन ऑपोजिंग एनर्जीज म्हणजे लावलेली जी इलेक्ट्रिक फील्ड आहे त्याला हे अपोज करतात. म्हणजे इकडे पॉझिटिव्ह प्लेट लावली तर ते पॉझिटिव्ह याच्यातल्या पॉझिटिव्ह काय होतात? रिपेल तिकडच्या बाजूला जातात आणि इकडे निगेटिव्ह प्लेट लावली तर निगेटिव्ह साईड इकडे रिपेल होते म्हणजे अपोज होतो. तर रिलेटिव्ह व्हॅल्यूज ऑफ द ऑपोजिंग एनर्जीज द अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड which tends to align the dipole with the field. Applied external electric field म्हणजे लावलेलं बाहेरचं एक्सटर्नल फील्ड जे आहे that tends to align किंवा which tends to align, tries to align. align म्हणजे टर्न होणे, चेंज करणे. द डायपोल विथ द फील्ड. विथ द फील्ड म्हणजे फील्डच्याच दिशेने डायरेक्शनने ते चेंज करतात त्यांची डायरेक्शन. थर्मल एनर्जी टेंडिंग टू रँडमाइज द अलाइनमेंट ऑफ द डायपोल. आता थर्मल एनर्जी काय करत असते? उलट यांच्यामध्ये खोडंबा आणत असते. म्हणजे काय?
त्या इलेक्ट्रिक फील्डने ज्याप्रमाणे सांगितलं तशा फिरून गेल्या, पण टेम्परेचर काय करतं, टेम्परेचर अजून त्यांना रँडम करून टाकतं, हां म्हणजे खोडंबा करतं त्यांचं, असं आहे. आता टॉपिक 8.9 अतिशय इम्पॉर्टंट आहे. हे जे शिकलो ना अगोदरचं, हे सगळं ह्या टॉपिक समजण्यासाठी शिकलेलं आहे ना, लक्षात ठेवा. आता कपॅसिटर्स, तुम्हाला हा कपॅसिटर दाखवलं बघा. व्हॉट इज कपॅसिटर, एक मार्काचा प्रश्न येऊ शकतो. असा कंडक्टर, आता इथं दोन मेटलचे सिलेंडर आहेत, दोन मेटलचे सिलेंडर आहेत, को ॲक्झियल आहेत दोघं. को ॲक्झियल म्हणजे दोघांचे ॲक्सिस एकच आहे, कॉमन आहे. तर कपॅसिटर इज अ सिस्टम, ही एक सिस्टम आहे. सिस्टम आहे की नाही, दोन सिलेंडर एकत्र बनवून काहीतरी काम करेल अशी वस्तू बनवणे म्हणजे सिस्टम, बरोबर. किंवा बरेच पार्ट एकत्र करून एक वस्तू बनवणे की जी वस्तू एक काम करेल तिला सिस्टम म्हणायची. मग कपॅसिटर इज अ सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ 2 कंडक्टर्स. दोन कंडक्टर असतात. इथं जे दोन सिलेंडर आहेत ना, हे एक बाहेरचं आणि हे एक मधलं. हे तर बाहेरची कॅप आहे प्लास्टिकची, शॉक वगैरे नको लागायला म्हणून. तर कपॅसिटर इज अ सिस्टम कन्सिस्टिंग ऑफ 2 कंडक्टर्स हॅव्हिंग इक्वल अँड ऑपोजिट चार्जेस. या दोघांवर कोणते चार्जेस असतात, एक सिलेंडरला पॉझिटिव्ह, दुसऱ्याला निगेटिव्ह चार्ज दिला जातो. हॅव्हिंग इक्वल अँड ऑपोजिट. इक्वल अँड ऑपोजिट चार्ज होतो, जितके पॉझिटिव्ह तितकेच निगेटिव्ह, हां जितके पॉझिटिव्ह चार्जेस तितकेच निगेटिव्ह चार्जेस. सेपरेटेड बाय इन्सुलेटर और डायलेक्ट्रिक. सेपरेटेड बाय, हे दोन सिलेंडर कशाने सेपरेट केले, मध्ये काय भरलं आहे, वॅक्स किंवा डायलेक्ट्रिक मटेरियल. हां सेपरेटेड बाय इन्सुलेटर. डायलेक्ट्रिक हा इन्सुलेटर असतो. आता जो जास्तीत जास्त चार्ज धरून ठेवेल तो गुड डायलेक्ट्रिक, हां जो कमी धरून ठेवेल चार्जेस तो लेस किंवा पुअर डायलेक्ट्रिक. मग असे डायलेक्ट्रिक शोधले गेले आहेत असे मटेरियल्स. आता बघा, डिफाईन कपॅसिटी ऑफ ए कंडक्टर. कंडक्टरची कपॅसिटी. आता हा जर समजा मेटलचा एक याला चार्जेस दिले तर हा काय करेल, मेटल असल्यामुळे चार्जेस इकडे दिले तर इकडे कॅरी करेल. पण इन्सुलेटर किंवा डायलेक्ट्रिक्सला चार्जेस दिले तर ते कॅरी नाही होत, त्याच्या सरफेसवर ते रेंगाळतात. सरफेसवर दे आर रेंडरिंग, चार्जेस आर रेंडरिंग ऑन द सरफेस. मग काय प्रॉब्लेम झाला नाही, काही नाही, चालू आहे ते, चालू आहे. तर बघा लक्ष द्या, डिफाईन कपॅसिटी ऑफ ए कंडक्टर. कंडक्टरची कपॅसिटी म्हणजे काय, द ॲबिलिटी ऑफ ए कंडक्टर टू स्टोअर द इलेक्ट्रिक चार्ज. ॲबिलिटी म्हणजे क्षमता कोणाची, कंडक्टरची. तो किती चार्जेस धरून ठेवतो, हां टू स्टोअर द इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड कपॅसिटी ऑफ द कंडक्टर, बरोबर. दुसरी गोष्ट, व्हेन द चार्जेस ऑन द कंडक्टर्स आर इन्क्रीज्ड. समजा हे दोन कंडक्टर आहेत आणि चार्जेस दिले तुम्ही, पहिले एक पॉझिटिव्ह चार्ज दिला, एकच दिला, काहीतरी पोटेन्शियल वाढत जाते. एक चार्ज दिला, अजून दुसरा दिला, अजून तिसरा दिला, अजून चौथा चार्ज दिला, असे सो मेनी चार्जेसने एक बिग चार्ज तयार होतो, दॅट इज कॅपिटल क्यू. स्मॉल चार्जेस Q1, Q2, Q3 असे सो मेनी चार्जेस गेट्स कलेक्टेड टू फॉर्म बिग चार्ज, एकच चार्ज. तर मग वेन द चार्जेस ऑन द कपॅसिटर्स आर इन्क्रीज्ड, जर चार्जेस वाढवले तर याच्यावरचा पोटेन्शियल दाब वाढतो आणि हा घातक बनतो. घातक म्हणजे काय, आपल्याला शॉक लागू शकतो. जितका PD जास्त तितकं डेंजर असतं आपल्यासाठी. हा शॉक लागू शकतो. आता शॉक पण लागायला नको, काम पण स्टोरिंगचं व्हायला पाहिजे, ते आपण बघणार काय मॉडिफिकेशन करायचे. तर याला अर्थिंग केली जाते निगेटिव्ह प्लेटला, ते नंतर आहे कपॅसिटर कसा बनवायचा. तर बघा, वेन द चार्जेस आर ऑन द कंडक्टर्स म्हणजे गिव्हन टू द कंडक्टर्स, हां वेन द चार्जेस ऑन द कंडक्टर्स आर इन्क्रीज्ड, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन देम ऑल्सो गेट्स इन्क्रीज्ड. पोटेन्शियल पण वाढतो. एक चार्ज, आता आकाशात जी वीज कडाडते एकदम छोटीशी आहे, तिच्याने माणूस मरणार नाही. अशी छोटासा चार्ज पडला माणूस मरणार, पण असे मेनी चार्जेस एकत्र केले, पोटेन्शियल वाढला आणि तो झाडावर पडला, माणसावर पडला तर डिस्ट्रॉय करेल, काही ना काही नुकसान करेल.
मग तसा तर द चार्ज Q इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. चार्ज दिला पोटेन्शियल वाढलं, अजून चार्ज दिला पोटेन्शियल वाढलं, याचा अर्थ काय? चार्ज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल. चार्ज कोणावर अवलंबून आहे? पोटेन्शियलवर. किंवा पोटेन्शियल कोणावर अवलंबून आहे? चार्जवर. चार्ज जितके जास्त दिले तितका व्होल्टेज वाढेल. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दाबातील फरक. आता पॉझिटिव्ह प्लेट इज कन्सिडर्ड ॲज इट इज टू बी ॲट हाय पोटेन्शियल. ही हाय पोटेन्शियलला असते नेहमी आणि ही लो पोटेन्शियलला असते. नंबर ऑफ चार्जेस सारखेच असतात, जितके पॉझिटिव्ह तितकेच निगेटिव्ह. बरोबर. सो Q इज इक्वल टू, याला इक्वॅलिटीमध्ये करायचं असेल तर एक कॉन्स्टंट ठेवावं लागेल C. हां C वेअर C इज अ कॉन्स्टंट. समजलं हे कसं आलं याच्यापासून? व्हेरी सिम्पल. C इज अ कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी कॉल्ड कपॅसिटी ऑफ दॅट कंडक्टर और इट इज ऑल्सो कॉल्ड एज कपॅसिटन्स. जसं रेजिस्टरला एक गुण असतो, प्रॉपर्टी असते, त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो, तसं कपॅसिटरला जो प्रॉपर्टी प्राप्त झाला आहे त्याला कपॅसिटन्स असं म्हणतात. मग या C ची व्हॅल्यू तयार करा. C हा V तिकडे काय होईल? Q/V डिवाइड C. हा फॉर्म्युला तयार झाला कपॅसिटीचा. C इज इक्वल टू Q म्हणजे काय? चार्ज. V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. Q म्हणजे काय? चार्ज. कशामध्ये मोजतात? कुलॉम. पोटेन्शियल डिफरन्स कशामध्ये मोजतात? व्होल्ट. आणि कपॅसिटी कशामध्ये मोजणार? फॅरड. कशामध्ये मोजणार? फॅरड. SI युनिट ऑफ कपॅसिटी इज फॅरड. आता फॅरडेच्या नावानुसार हे डिस्कवरी झाल्यामुळे त्याचे नाव. ओके. आता कपॅसिटन्स ऑफ ए कपॅसिटर डिपेंड्स ऑन द साइज, शेप अँड सेपरेशन ऑफ द सिस्टम ऑफ टू कंडक्टर्स. कपॅसिटन्स म्हणजे C ची व्हॅल्यू कशावर अवलंबून असते? हा कपॅसिटर किती कसा आहे? साईज लहान आहे का मोठा आहे? साईज. नंतर शेप, त्याचा आकार, तो सिलेंड्रिकल आहे का स्फेरिकल आहे? कारण स्फेरिकल पण कपॅसिटर्स असतात ना, याला पॉझिटिव्ह चार्जेस दिले जातात. हा इनर मेटॅलिक स्फिअर आहे, हा आउटर मेटॅलिक स्फिअर आहे. याला एक वायर जोडतात चार्जेस देण्यासाठी, याला एक वायर जोडतात चार्जेस रिव्हर्स घेण्यासाठी. हां, दोन कनेक्शन. तर याच्यासारखा हा, मग याला स्फेरिकल कपॅसिटर म्हणायचं, याला सिलेंड्रिकल कपॅसिटर म्हणायचं. अजून काहीच बघणार आपण. तर कपॅसिटन्स ऑफ ए कपॅसिटर डिपेंड्स ऑन साइज, शेप अँड सेपरेशन ऑफ द सिस्टम. सेपरेशन म्हणजे या दोन प्लेट मधील अंतर किती? जितकं कमी तितकी कपॅसिटी जास्त असते. हा, नाही तर एवढा मोठा कपॅसिटर बनवू, एक प्लेट इथं आणि एक प्लेट इथं. पण हे पॉझिटिव्हची ॲक्शन निगेटिव्हवर किंवा निगेटिव्हची ॲक्शन पॉझिटिव्हवर झाली पाहिजे. म्हणजे त्यांच्या चार्जेसचं अंतर इतकंच असलं पाहिजे की ते एकमेकांना अट्रॅक्ट अथवा रिपेल करू शकतील. म्हणजे हे डिस्टन्सवर पण डिपेंड असते. हा, सेपरेशन मीन्स डिस्टन्स बिटवीन द टू प्लेट्स ऑफ द सिस्टम ऑफ टू कंडक्टर. SI युनिट ऑफ कपॅसिटी इज फॅरड. इट इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल F. आता 1 फॅरडची डेफिनेशन बघूया. 1 फॅरड म्हणजे किती? बघा, Cचं युनिट टाकलं 1 फॅरड. 1 फॅरड म्हणजे किती? जसं 1 किलो म्हणजे 1000 ग्राम, तसं 1 फॅरड म्हणजे किती? 1 कुलम एवढा चार्ज. 1 व्होल्ट एवढं, 1 कुलम एवढा चार्ज दिला असता इथं तयार होणारा पोटेन्शियल डिफरन्स हा 1 व्होल्ट जर असेल तर त्याची कपॅसिटी ही 1 फॅरड असेल. समजलं? हे बघा, thus the capacity of a conductor is said to be 1 farad. एखाद्या कंडक्टरची कपॅसिटी ही 1 फॅरड आहे असं म्हटलं जाईल. हा, 1 फॅरड आहे असं म्हटलं जाईल इफ जर का द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इट म्हणजे बिटवीन टू प्लेट्स, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर राइजेस बाय 1 व्होल्ट. 1 व्होल्टने त्याचं पोटेन्शियल डिफरन्स वाढत असेल. when 1 coulomb charge is given to it, 1 coulomb चार्ज दिला असता त्याच्यावर पोटेन्शियल डिफरन्स हा 1 व्होल्ट इतका निर्माण होत असेल तर त्या कंडक्टरची कपॅसिटी ही 1 फॅरड असते. आता डायमेन्शन कसे तयार करायचे? या Cचे चार्जचे डायमेन्शन टाका, आपण व्होल्टचे डायमेन्शन टाका आणि ते सॉल्व्ह करा. करून दाखवू का कसं आणायचं? तर बघा, C इज इक्वल टू Q अपॉन V. आता C इज इक्वल टू Q अपॉन V. आपल्याला C चे डायमेन्शन पाहिजे.
मग चार्जेचे डायमेन्शन काय असतात सांगा. 10वी मध्ये शिकले एक सूत्र शिकले, करंट अपॉन टाइम इज द चार्ज. हा, करंट इज इक्वल टू चार्ज इंटू टाइम असं होतं ना. हे शिकलेत की नाही 10th मध्ये? हेच होतं का, काय काय फरक आहे? नाही, हे चुकलंय. चार्ज इज इक्वल टू करंट इज इक्वल टू चार्ज अपॉन टाइम हे होतं. हा, थोडं चार्ज पर युनिट टाइम is called current. Rate of flow of charge, that is rate of flow of charge is called a current. मग आता आपल्याला Q चे डायमेन्शन पाहिजेत ना, Q चे पाहिजेत ना, मग याला IT करून घ्या ना, I मल्टिप्लाइड बाय T. Q म्हणजे काय? IT बरोबर, T म्हणजे टाइम. बर, हे Q ची IT आहे IT. आणि व्होल्ट रे, व्होल्टचं कसं काढणार? वर्क डन पर युनिट चार्ज. हा, व्होल्ट म्हणजे काय? वर्क डन पर युनिट चार्ज. हा फॉर्म्युला 11वी मध्ये झालेला आहे. आता वर्कचे डायमेन्शन कोणते? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन चार्जचे डायमेन्शन कोणते? IT. आता फोर्सचे डायमेन्शन कोणते की जे माझे फक्त तेच पार्ट आहे, दुसरे नाही. L1 M1 T minus 2 सेकंड डिस्प्लेसमेंट म्हणजे L1. करंट IT. हे झाले V चे डायमेन्शन, फक्त V चे हे इतक्या. मग हे इथं टाकूया L1 M1 T minus 2 L1. आणि हा खालचा IT आहे ना, वरती जाईल IT आहे. हा पहिला तो होताच Qचा IT बरोबर. मग I किती झाले? हा, एम्पियर 2 झाले की नाही? I म्हणजे एम्पियर ना, I करंटचा एम्पियर. I चे 2 झाले समजले. हा टाइमचे 2 झाले समजले. हे 2 आणि खालचे -2 काय होतील? ऍड होतील की नाही? समजतंय की नाही? बघा एकदम सिंपल आहे. I2 म्हणजे एम्पियरचे 2, टाइम हे 2 आणि खालचे -2 झाले किती? +4 टाइमच्या 4. आता हा हे दोघं राहिले खाली, त्यांना वरती ओढा. L -1 L -1. मला वाटतं एक लेंथ, हा हे L2 आहे राईट. पण खालचं आहे ते वरती पाठवलं तर -1 होईल ना बरोबर. आणि राहिलं काय M खाली, तो वरती गेला -. समजलं कसं काढलं मी? हे फार इम्पॉर्टंट आहे. हे लक्षात नाही राहिलं तर असं काढून घ्यायचं, 1 मिनिटात निघतं. फॉर्म्युले पाठ पाहिजे. ओके, नाव विल स्टॉप हिअर. बापरे.